जागतिक आदिवासी दिन ह्या निमित्ताने पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सण उत्सव साजरा होत असताना एक दुर्दैवी घटना घडली आणि ती एवढी घटना घडली आहे का एक मुलीला एक पेयकर घेऊन हा उमरगावला गेला होता फिरण्यासाठी। त्यानंतर तो इथे आल्या असताना त्याची गाडी ही स्लिप झाली आणि त्यानंतर मग इथे जे एक इसम आहेत, 4 इसम आहेत, ते इसमांनी इतरांना फोन करून किंवा इतरांना हे करून तिच्यावर सामूहिक अत्याचार आणि मोठ्या प्रमाणात अत्याचार केलेला आहे। आणि असा होत असताना पोलीस अधिकारी आणि यतीन देशमुख हे सतर्क होऊन यांची सखोल चौकशी करून त्यांना 4 आरोपींना अटक केलेलं आहे। परंतु जर ही घटना एवढी दुर्दैवी घटना घडत असताना इथे मात्र जे पोलीस यंत्रणा आहेत, गुप्त यंत्रणा आहेत, हे काय करत होते ही मोठी बाब आहे। जर पोलीस यंत्रणा गुप्त यंत्रणा ही काम योग्यरित्या करत असतात तर ही घटना घडली नसती। आणि असं असताना आपण पोलीस स्टेशन ह्या ठिकाणी आलेलो आहे आणि इथे जी घटना घडली आहे ती आपण बघू शकतात। ही घटना ही फक्त आदिवासीला काळिंबा फासण्यासारखी नाही आहे। ही घटना पूर्ण पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असो, उपनिरीक्षक असो किंवा पोलीस यंत्रणा असो, यांना काळिंबा फासण्यासारखी ही घटना घडलेली आहे। कारण सातत्यानेही आपण पोलीस यंत्रणा सतर्क असतात, परंतु ही सतर्क न असताना आता मात्र त्यांना काळिंबा फासण्यासाठी ही घटना घडलेली आहे। आणि ही आपण ह्या ठिकाणी एक व्हॅन आलेली आहे का इथं जास्त म्हणजे जी संशय मॅटर आहे, इथे एक व्हॅन आलेली आहे, पोलीस यंत्रणा सतर्क झालेली आहे। परंतु ही सतर्कता पहिली का झाली नाही, ही आताच का झाली, ही मोठी बघण्याची बाब आहे। न्यूज इंडिया 9 रिपोर्टर पालघर संदीप राऊत। नमस्कार, माझे नाव अजय गोरड, पोलीस निरीक्षक तलासरी पोलीस स्टेशन। तलासरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काल एका घटनेबद्दल एका 19 वर्षीय तरुणीने पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे की ती व तिचा मित्र उमरगाव गुजरात येथे फिरायला गेले होते। ते फिरून रिटर्न येत असताना तलासरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आमगाव येथे त्यांची दुचाकी स्लिप झाल्याने ते खाली पडले। त्या दरम्यान त्याच्या पाठीमागून एका दुचाकीवर 3 इसम आले होते। त्या 3 इसमाने त्या मित्राला त्या तरुणीच्या दमदाटी करून हाकलून लावले आणि त्या 3 इसमाने परत फोन करून त्यांच्या इतर 3 इसमांना बोलवून त्या तरुणीला जबरदस्तीने गाडीवर बसवून पुढे आचाड हद्दीमध्ये एका बंगल्याच्या समोरच्या कट्ट्यावर सामूहिक अत्याचार केल्याची खबर पीडिताने दिल्याने त्यानुसार तलासरी पोलीस स्टेशनला तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदरचा गुन्हा हा गुन्हा रजिस्टर नंबर 233/2026 BNS कलम 70(1) प्रमाणे दाखल आहे। सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून माननीय पोलीस अधीक्षक यतीन देशमुख सर व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिलेली आहे। तपासाची वेगवेगळी पथके रवाना केलेली आहेत। आतापर्यंत सदर गुन्ह्यामध्ये 1 आरोपी अटक केलेला आहे। त्याचबरोबर इतर 3 आरोपींनाही ताब्यात घेण्यात आलेले आहे। इतर 3 आरोपींनीही गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि त्याचा सखोल तपास आम्ही स्वतः अजय गोरड पोलीस निरीक्षक तलासरी करीत आहोत। सदर गुन्ह्यातील पीडित ही यांची आरोग्य तपासणी गुन्ह्याच्या अनुषंगाने झालेली आहे। त्याची तब्येत चांगली आहे, स्थिर आहे। धन्यवाद।